तात्या काय काय करू, काय करू? या होकार देऊन बसल्यात, आता मी नकार सुद्धा कळवू शकत नाही. पुरा गावात बोंबाबोंब, कधी होकार कळवतात, कधी नकार कळवतात. हे असं झालं ना तर माझ्या पोरीसाठी कुणी स्थळ सुद्धा सुचवणार नाही परत. काय नाही, पण एक बरं आहे, हे स्थळ आहे ना ते तरी खूप चांगलं आहे. कदाचित देवाचीच इच्छा असेल. कावेरी आली ना की तिथे आपण कावेरीचं लग्न करून देऊ. कशाला खोटं बोलताय बाबा? काकी, आई राजाला केळवणावरून बोलली. केळवणावरून म्हणजे? अगं आज कावेरीने राजाला केळवणासाठी बोलवलंय ना. तरी म्हणाली जिच्या प्रेमात पडलायस तिच्याच हातचं केळवण खावं लागतंय. काय एकेकाचं नशीब असतं नाही का? वाटलंच होतं मला आकांक्षा तूच काहीतरी बोलली असेल म्हणून. सवय जात नाही ना तुझी? का बोललीस त्याला असं? कसा चेहरा झाला होता त्याचा? आणि वर माझ्याशी खोटं बोलतेस. आज एका गोष्टीचं मला अतिशय वाईट वाटतंय हं, सुदर्शन. तू तिची बाजू घेतलीस. ती चुकीचं वागली असताना तू तिला पाठीशी घालतोयस आणि तिच्यासाठी तू माझ्याशी खोटं बोलतोय सुदर्शन. नाही वहिनी, वाद वाढू नये म्हणून बोलतो, बाकी काय उद्देश नव्हता. हजार वेळा सांगितलं असं बोलत नको जाऊस म्हणून. दरवेळी हिला पाठीशी घालतोय. कंटाळा आलाय मला आता, कंटाळा. सुदर्शन, वहिनी वहिनी हे बघा, तुम्ही असं बघू नका माझ्याकडे. वहिनी मी जे काही बोलले ते खोटं काहीच बोलले नाहीये. मग आता तुम्हीच सांगा ना, राज आपल्याला काय सांगून गेला होता? की त्याचं कावेरीवर प्रेम आहे आणि आता लग्न वैदेही बरोबर करतो. तो असं का करतोय, कशासाठी करतोय हे काहीच सांगत नाहीये आपल्याला. मग त्या मनात शंका येतेच आहे ना आपल्या. आणि बहिणी मी हे सगळं काही बोलले ना ते त्याला बोलता करायला, म्हणजे त्याच्या मनात जर काही असं गोंधळ चालू असेल तर तो स्पष्टपणे सांगेल ना आपल्याला, म्हणून बोलले मी बहिणी. इतक्या शुद्ध हेतून तू बोललीस याच्यावरती माझा विश्वास बसेल असं वाटतंय का तुला आकांक्षा? मला माहित नाहीये का तुझा स्वभाव? तू मुद्दाम बोललीस. आणि बघ आकांक्षा, माझ्या मुलाच्या मनात काय आहे ना ते काढून गेले त्याची आई म्हणून मी समर्थ आहे. तुला ढवळाढवळ करायची काही गरज नाहीये. लग्न घर आहे, माणसं येतील जातील, समारंभ असतील. लग्नात राजला लागेल असं तू काहीही बोलणार नाहीयेस. आणि असं जर झालं ना आकांक्षा तर काय होईल हे तुला चांगलंच माहिती. काय झालं? रागाने का बघता माझ्याकडे? आई बाबा, तुम्हीच मला लहानपणी शिकवलं होतं ना, खोटं बोलू नये,
मग आता लहानपणी शिकवलेलं मी आता अंमलात आणतोय, तर तुमचा काय एवढा तिळपापड होतोय? हं? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, राजवर्धन आणि रत्नमाला काकीला दुखवण्याच्या बाबतीत मी कायम तुमच्या विरोधात असेल.